राधे राधे, कशात सगळे. आणि आज तुमच्या सगळ्यांचा फेवरेट वर्कआउट, आर्म्स वर्कआउट. आणि ॲक्च्युली मला बरेचशा कमेंट येतात सर ट्रायसेप छान आहे, असं तसं ट्रायसेपचा वर्कआउट टाकत जा यूट्यूबवर. सो तुमच्यासाठी आज मी व्हिडिओ शूट करतो आहे. आर्म्स वर्कआउट म्हणजे पूर्ण मसल, बायसेप आणि ट्रायसेप दोन्हीही. सो आज खूप मजा येईल, एकदम फाडू, तोडफोड करून टाकू मसल्सची. आर्म्सला मी 6 व्हेरिएशन्सच घेतो, म्हणजे 3 बायसेप आणि 3 व्हेरिएशन्स ट्रायसेप. चला बॅक ठेवू जागेवर. हेडफोन्स लावून उपयोग नाही, कारण कॅमेरा चालू असेल तेव्हा हेडफोन्स सॉन्ग आपोआप बंद होणार. त्यामुळे हेडफोन्स लावून काही उपयोग नाही. आता डेली मी हेडफोन्स यूज करतो. लेट्स गो. सगळ्यात पहिले मी बारबेल कर्ल मारतो ॲज हेवी ॲज पॉसिबल, जेणेकरून मसल लगेच पंप होईल. अँड देन मग मी बाकीचे एक्सरसाइज घेतो आणि त्यानंतर मग रेपिटेशन्स घेऊन मसल तोडण्याचा प्रयत्न करतो. पण त्याआधी मसल्सला पंप होणं इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे ॲज हेवी ॲज पॉसिबल मी ट्राय करतो की जास्तीत जास्त म्हणजे 8 ते 10 रेपिटेशन गेले पाहिजेत ॲज हेवी ॲज पॉसिबल. सो लेट्स सी. 10 to 12 मारू. 1 2 3 4 easy 5 6 7 8 9 10 11 easy 12. ओके. त्याच्यात आपण 10 किलो ॲड करू. नाही 5 दोन्ही बाजूला ॲड करू आणि बघू सेम जातात काय. 10 ते 12. नाव दिस इज मे बी 10 20 आणि मे बी 10 to 12 kg हे रॉड असेल, म्हणजे 22च्या आसपास वेट असेल, 22 kg. लेट्स गो. 1 2 3 4 5 6 easy 7 1 8 9 10 easy 2 more 1 2. Okay. Now this is 22 and 5 27 kg. Let's see. Oh no. Easy 6. Come on. 1 2 easy 3 up. हा झाला 27 kg. बट काही लोक म्हणतील की आम्ही 40 kg मारतो, 50 kg मारतो. मी पण मारू शकतो 40 kg, बट हा फॉर्म ठेवून नाही मारू शकत. म्हणजे बॉडी जास्त मूवमेंट करून मारलं तर मग तो थोडा आउट ऑफ फॉर्म जातो. आणि एवढी मेहनत करून पण
त्याचं काही प्रॉपर आपल्याला बेनिफिट होतो असं नाही आहे. होतो पण थोडाफार होतो. चीट रेप इम्पॉर्टंट आहे, बट ते इन केस जेव्हा आपला मसल टोटली लॉक होतो, आपल्याला मुवमेंट जमत नाही, तेव्हा चीट रेप करणं ठीक आहे. उगाच अनवॉन्टेड वेट उचलून प्रत्येक सेटला आपण चीट रेप केलं तर जो मसल आपल्याला ट्रेन करायचा आहे त्याच्या बदल्यात भलताच कोणता तरी मसल ट्रेन होत असतो. सो बेटर हे आहे की तुम्ही जेवढं तुम्हाला वेट अफोर्डेबल होईल ॲज हेवी ॲज पॉसिबल, ओके, विथ द परफेक्ट फॉर्म, ते इम्पॉर्टंट आहे. ना की उगाचच इगो लिफ्टिंग म्हणजे आउट ऑफ द मुवमेंट किंवा आउट ऑफ द प्रॉपर फॉर्म, त्याचा काही अर्थ बनत नाही. सो वाय वी शुड यूज अनवॉन्टेड फॉर्म और अनवॉन्टेड मुवमेंट. ओके, काय मारतो? नाही ना, मारतोय नाही, मारत मला वाढवायचं होतं, मारतोय. अजून माझं 1-2 जातील, 2 सेट आहेत. One, 2, easy. 3, 4, easy. 5, easy. 6, 1 more, easy. आय थिंक लास्टच्या 1 किंवा 2 रेपिटेशन्स मी थोडं चीट केलं मुवमेंटमध्ये. सो इट इज ओके टू मी, कारण मी माइंडसेट ठेवलं होतं की 6 रेपिटेशन ॲटलीस्ट गेले पाहिजेत आणि मी 8 मारलेत. सो शेवटचे 2 मी चीट केले तर इट्स ओके. एवढी मोठी पण काही वेगळी मुवमेंट नाही केली त्यात. सो इट इज वी कॅन ॲक्सेप्ट द मुवमेंट ॲज perfect movement, okay, not exactly perfect but it was 70% accurate. अजून मी त्यात ॲड केले मे बी 4. आता हा टोटल वेट झाला आहे 15. मी 30, 35 आणि 15, त्यानंतर 30, 35 आणि हा मे बी 10-12 किलोचा आहे. आय डोंट नो, मिनिट वेट चेक नाही केला. सो इट इज नाऊ मे बी 45, मे बी 45. लेट्स सी. थोडं पाणी पितो आणि मग 1 मिनिटचा रेस्ट घेऊन ट्राय करतो. दिस इज मे बी 45 kg. सो या बारचं वेट मला माहीत नाही, त्यामुळे मी ह्याला कन्सिडर करतो मे बी 10 kg. दिस इज 17.5 वन साईड, म्हणजे 35 kg बार, आणि बारला पकडून मे बी 45 kg आपण कन्सिडर करू. लेट्स सी याचे किती जातात. आय थिंक 3 to 4, नाहीतर 1 पण नाही जाऊ शकत, काही होऊ शकतं. लेट्स सी. ओके, 1, 1 easy, 2 easy, 3 easy, 4. ओके, आय थिंक सगळेच रेपिटेशन प्रॉपर नव्हते. आय थिंक सगळेच रेपिटेशन चीट रेप असतील, बट इट्स ओके. नेक्स्ट टाईम मला हेवी वेट मारत आहे. सो आत्ता मी चीट रेप केलं तर काही प्रॉब्लेम नाही पुढल्या वेळेच्या प्रोग्रेससाठी. बायसेप कर झालेला आहे, नंतर आपण ट्रायसेप घेऊ, कारण मी अल्टरनेट परफॉर्म करतो, एक बायसेप एक ट्रायसेप. सो
ट्रायसेप घेऊ, मशीनवर घेऊ, ओव्हरहेड केबलवर. पहिले हे खाली करू दे. मी ओव्हरहेड प्रेससाठी केबलवर इन्स्टेड ऑफ रोप हा विबार यूज करतो. इझी. जे कोणी बिगनर बघतायत ना आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही ट्रायसेप परफॉर्म करताना कोणतंही ट्रायसेप वर्कआउट, सो हा जो आपला हात आहे ना पंजा, जेवढं तुम्हाला पॉसिबल तेवढं बॉडीपासून लांब ठेवायचं. ओके. आणि एकदम पण शोल्डरच्या जेव्हा आपण खाली येतो ना तेव्हा एकदम पण शोल्डरच्या जवळ नाही आणायचं. जेवढं लांब ठेवाल तेवढं स्ट्रेच जास्त मिळेल. आणि ॲज पॉसिबल ॲज जेवढं तुम्हाला वरती स्ट्रेच करता येईल, हात जेवढं तुम्हाला ताट करता येईल तेवढं तुम्ही स्ट्रेच करा. काही घाई करण्याची गरज नाही आहे. प्रॉपर स्ट्रेचसोबत परफॉर्म करायचं आहे. इझी. हाय. इझी. 6 7 8 easy 9 10 easy 11 easy 10 up. जेवढं स्लो अँड स्टडी माराल ना तेवढा बेस्ट रिझल्ट मिळेल, बेस्ट पंप येईल. मूवमेंट फास्टली मूव करण्यात काही अर्थ नाही आहे. फक्त इगो सॅटिस्फाय होतो की मी एवढे रेपिटेशन मारले, तेवढे रेपिटेशन मारले. होतं असं बरेच वेळा, बट इट्स ओके. जिम आहे, त्या गोष्टी होतात. मध्ये कोणी ना कोणी येणारच. आता कसं बॉडी पंप झालेली आहे, आता पंप कवर काढतो, टी शर्ट काढतो. आता मी थोडं वेट इन्क्रीज करतो आहे. आता माझं टार्गेट असेल मे बी अगेन 10 to 12 and then 8 to 10 gain. Let's go. One easy, 2 easy, 3 easy, 4 easy, 5 easy, 6 easy, 7 easy, 8 come on, 9 10 come on, 2 more, 1 easy, 2 okay. Easy. One easy, 2 3 4 easy, 5 6 easy, 7 3 more, 8 9 10 okay. Woo.
तिसरा सेट झाला हा. अजून एक लास्ट सेट घेतो, म्हणजे पहिले जे 2 मेन सेट मारतो ते 4 सेट घेतो, एक बायसेपचा आणि एक ट्रायसेपचा. आता आपल्याकडे राहिले 4 व्हेरिएशन. पहिले त्याआधी ट्रायसेपचा एक लास्ट शेवटचा 4था सेट मारतो. वेट घेतो आता मी 60 kg 4थ्या सेटसाठी. थोडा रेस्ट घेतो आणि मग मारतो. सो दिस इज अवर लास्ट. ए थांब ना, लाऊड चालू आहे काय? दिस इज अवर लास्ट सेट ऑफ फर्स्ट ट्रायसेप. लेट्स गो 60 kg. Easy. Check the movement. 1. Okay. 2. Easy. 3. Easy. 4. Easy. Zoom now. 5. Easy. 6. Easy. 2 more. 7. Easy. 1 more. तुझा वर्कआउट कर ना मा. कशाला आहे घालतो चांगल्या व्हिडिओची. ज्या दिवशी व्हिडिओ करत नसेल ना त्या दिवशी बघ कसे मारतो तुझे वर्कआउटचे. झूम इन नको करू. अरे तुझ्या तिसरी एक्सरसाइज जी मी करतो ती म्हणजे स्पायडल कर्ल बायसेपसाठी. आता काय विषय मला समजत नाही, धावळामध्ये मध्ये धावतोय. सो दिस इज वन ऑफ माय फेवरेट. लेट्स गो. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. Easy. 9, 10, 11, 12. Easy. 13, 14, 15. ओके. सो ह्याचे 15 गेले. अजून 10 kg ॲड करतो ना टोटल, म्हणजे मे बी 10 ते 12 जायला पाहिजेत. आज अचानक गर्दी कशी झाली जिममध्ये. आज तर सॅटर्डे आहे. सॅटर्डेला तर गर्दी कमी असते, म्हणजे मॅक्स टू मॅक्स 5 ते 6 पोरं असतात. आज अचानक 10-12 जण आलेत. काय विषय आहे. जेव्हा मी वर्कआउटमध्ये सिरियस होतो ना तेव्हाच अचानक गर्दी होते. लेट्स गो. जास्त टाईम ते घालवू नका, कारण लेट्स गो. Easy. मे बी 6 का 7 गेले ना. आता यातून 5 kg कट ऑफ करतो आणि पुन्हा 2.5 kg ॲड करतो आणि रिपिटेशन्स वाढवतो. कारण ही जे पोझिशन आहे
स्पायडल कर्वची, त्यात मुवमेंट आपल्याला करता नाहीत. सो असं आपण बघायला गेलो तर याच्यात प्रॉपर बायसेपवर टेन्शन येतं. सो आपल्याला मुवमेंट करता येत नाही, त्यामुळे हेवी वेट यात जाऊ शकत नाही. सो आता मी थोडं वेट कट ऑफ करतो आणि मग ट्राय करतो 10 रिपिटेशन्स. लेट्स सी. सो आता आपला थर्ड सेट आहे स्पायडल कर्लचा. मे बी 10 to 12 रिपिटेशन्स. मागशी गेले नाही, वेट कट ऑफ केला. लेट्स सी जातात का. 1 इझी. मुवमेंट चेक करा एकदा. 2 स्टेडी. 3 इझी मस्त. 4 जास्त पण अशी मागे पुढे मुवमेंट करत नाही आहे, एल्बो लॉक आहे. 5 6 7 8. आता मे बी चिट रेप जाईल. 9 5 सेकंड पॉज, then again pull. Easy. दोन एक्स्ट्रा गेले ना. त्यानंतर ट्रायसेप मारू परत. ट्रायसेप रोप डाऊन घेऊ. रोप पुश डाऊन करताना ना मी बरेच वेळा बघतो, काही जण नवीन जे असतात ज्यांच्याकडे एक्सपिरियन्स नसतो, सो ते त्यांचं फॉर्म एकदम वेगळा असतो. म्हणजे ते काय करतात, नॉर्मली असे राहतात आणि हे असा वेट खेळतात. ही जी शोल्डरमधनं जी मुवमेंट होते ना अशी, ॲक्च्युली त्याच्याने ट्रायसेप एवढा ट्रेन नाही होतं. म्हणजे आपल्याला जो प्रॉपर ट्रायसेप ट्रेन करायचा आहे त्यासाठी आपल्याला काय आहे ते मुवमेंट, जेवढं तुमचं हा पंजा आहे ना हातात, जेवढा तो स्ट्रेच होईल मॅक्झिमम, ही जी स्ट्रेच मुवमेंट येईल स्ट्रेट, तेव्हा तो तुमचा मसल ट्रेन होतो, स्ट्रेच होतो. ठीक आहे. सो ही तुमची एका जागी लॉक राहिली पाहिजे, तेव्हा ते तुम्हाला इफेक्टिव्ह फील होईल. सो माझी पोझिशन कशी आहे, मी एकदम वेटवर किंवा रोपवर हँग होतो आणि देन त्यानंतर माझं हा जो हाताचा कोपरा आहे, या कोपऱ्याला मी लॉक करतो एका ठिकाणी. शोल्डर माझा रिलॅक्स पोझिशनमध्ये असतो, शोल्डरवरून मी वेट नाही घेत. हा कोपरा लॉक करतो आणि देन मग पुश करतो. ओके, लेट्स सी. स्टे रिलॅक्स, हँग ऑन वेट, हँग ऑन रोप. त्यानंतर हाताचे कोपरे लॉक करा आणि देन पुश. इझी, परफेक्टली. माझ्या फक्त ट्रायसेपवर टेन्शन येतो आहे, बाकी कुठेही टेन्शन नाही आहे. कम ऑन. 3 4 इझी. 5 6 7 8. ह्या पोझिशनला जेवढं होल्ड करा ना तेवढं चांगलं आहे. 9 इझी. 10 इझी. 11 12 13 14 इझी. सो या मुवमेंटची किंवा या पोझिशनची प्रॅक्टिस करा, या फॉर्मची प्रॅक्टिस करा, तुम्हाला बेटर इफेक्ट मिळेल. इन्स्टेड तुम्ही काय करता, ही पोझिशन त्याच्याने मे बी तुमचं रेअर डेल्ट आहे ना, तो मसल थोडा जास्त त्यात एंगेज होतो. त्यामुळे जे पोझिशनमध्ये मी केलं ना, ॲक्च्युली तुम्ही ॲटलिस्ट ट्राय करून बघा, मग तुम्हाला डिफरन्स कळेल त्यात बराचसा. कारण मी जवळपास 8 वर्ष ट्रेन करतो आहे स्वतःला, आणि मी कुठले व्हिडिओ बघून किंवा काय करून कोणाचं ॲडवाईसनुसार मी हे तुम्हाला सांगत नाही आहे. मी स्वतः काय एक्सपिरियन्स केलं आहे
त्याप्रमाणे मी स्वतः फॉर्म बनवतो माझा एक, जेणेकरून मला जास्त इफेक्टिव्ह फील होईल त्या मसलला. असं नाही की तुम्ही जो कुठला परफॉर्म करता 100% फक्त त्याच मसलला तुम्ही ट्रेन करत असता. कुठेतरी 80% तुम्ही त्या पर्टिक्युलर मसलला ट्रेन करता आणि 10-20% तुमचे बाकीचे मसल्स पण काम करत असतात. सो नेहमी ट्राय करा की तुम्ही अशी मुवमेंट यूज कराल जेणेकरून मॅक्स टू मॅक्स 1 सेटमध्ये तुमचा तो पर्टिक्युलर मसल ट्रेन झाला पाहिजे. सो बोलण्यामध्ये जास्त टाईमपास न करता थोडा वेट इन्क्रीज करतो आणि सेकंड सेटकडे लेट्स गो. 1 2 3 4 5 6 easy 7 easy 8 9 10 easy 11 easy. आपली थर्ड एक्सरसाइज आहे रिव्हर्स कर्ल, जी 50% फोरआर्म्सला आणि 50% बायसेपला फोकस करेल. ह्याच्यामध्ये आपण जास्त हेवी नाही जाऊ शकत ॲक्च्युली, कारण ग्रीपचा इश्यू येतो. आपल्याला थंब असं नाही, थंब बाहेर ठेवायचं आहे, कारण जेवढं आपण थंब बाहेर ठेवू ना, जर आपण थंब बाहेर ठेवू तेवढे आपले फोरआर्म्स एंगेज होतील. ओके, लेट्स गो. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 easy 13 easy 14 15 16 17 18 19 20 21 22. Okay. One, 2, 3, 4, 5, 6, 7 easy, 8, 9, 10 easy, 11, 12, 13, 14, 15, 1, 2, 3 easy. Now this is the last set of reverse curl. याच्यानंतर आपण घेणार आहोत रिवर्स ट्रायसेप पुश डाऊन सिंगल हँड. लेट्स फिनिश इट. ओके, 2 easy 3 4 5 6 9 up.
2, 3, 4, easy, 5, 6, 7, easy, 8, 9, 10, easy, 11, 12, okay, 1, 2, 3, 4. एकदा तुम्ही मुवमेंट चेक करा. मी ॲक्च्युली आत्ताचा जो एल्बो आहे त्याला मूव नाही करत आहे. 6, 7, 8, 9, easy, 10, 2 more, 11, 12, hold, slow. आजच्या एक्सरसाइजचा हा लास्ट सेट आहे. लेट्स एन्जॉय दिस. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. Okay. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. Okay. So here is done now. Workout is done. आणि बऱ्याचशा गोष्टी आहेत आणि बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत ज्या खूप इम्पॉर्टंट आहेत आणि मी या व्हिडिओमध्ये बरंचसं सांगितलं आहे. ट्रायसेपबद्दल, बायसेपबद्दल, फॉर्मबद्दल. या बऱ्याचशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या तुम्ही तुमच्या रुटीनमध्ये चेंज केल्यात किंवा यूज केल्यात तर त्याचा खूप बेनिफिट आहे. सो जेव्हा तुम्ही व्हिडिओ बघाल तेव्हा ॲटलिस्ट एकदा तो फॉर्म ट्राय करून बघा. तेव्हा तुम्हाला समजेल की थोडासा फॉर्म चेंज झाल्याने किती फरक येतो परफॉर्मन्समध्ये पण, स्ट्रेंथमध्ये पण आणि तुमच्या बॉडीमध्ये पण. मी आता घेतो आहे आफ्टर वर्कआउट प्रोटीन शेक. तर आजची व्हिडिओ आपण इथेच संपवू आणि भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये कोणता वर्कआउट करू, कोणत्या वर्कआउटची व्हिडिओ तुम्हाला हवी आहे किंवा आणखी अजून काय ट्राय करू. तसं काही असेल तर मला प्लीज कमेंटमध्ये सांगा. सो त्याप्रमाणे मी व्हिडिओ बनवेन. व्हेजिटेरियन्स असतात त्यांच्यासाठी डाएट प्लॅन नाही आहे. सो ते माझ्याकडे डाएट प्लॅन मागत असतात. काही मुलं अशी आहेत जी जिमला नाही जाऊ शकत. ओके, त्यांना होम वर्कआउट हवेत पण त्यांना माहीत नाही आहेत होम वर्कआउट कसे आणि कोणते एक्सरसाइज असतात. सो त्यांच्यासाठी एक व्हिडिओ बनवेन. अजून स्वतःचा डाएट प्लॅन कसं डिझाईन करायचं ह्यावर एक व्हिडिओ बनवेन. बरेच कंटेंट आहेत माझ्याकडे. तुम्हाला कोणत्या व्हिडिओज बघायला आवडतील, तुम्हाला काय पाहायला आवडेल, काय माहीत करून घ्यायला आवडेल ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा.
किंवा माझ्या इंस्टाग्रामवर तुम्ही मला DM सुद्धा करू शकता. तिथे पण बरेचसे माझे अपडेट्स असतात. डेली मी ॲक्टिव्ह असतो इंस्टाग्रामवर. सो लेट्स फिनिश इट. आजचे व्हिडिओ इथेच संपवतो आणि राधे राधे.